शुभविवाह या मालिकेच्या 14 एप्रिल रविवारच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहू की सगळेजण भूमीची वाट पाहत असतात. तेवढ्यात भूमी अंगावर शेला घालून आणि डोक्यावर फेटा घालून बाहेर येते. तिच्याकडे पाहून सगळेजण खूप खुश होतात. शुभविवाह या मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं. आकाश, आजी, मानसी यांना तर खूप आनंद होतो, परंतु रागिनीचा खूप जळफळाट होतो. तिला खूप राग येतो. पौर्णिमा सुद्धा तोंड वाकडं करते. भूमी पुढे येते तेव्हा आजी म्हणते, खूप खूप धन्यवाद भूमी, तू देवीच्या इच्छेला मान दिलास. त्यानंतर भूमी आजीच्या पाया पडते. आजी तिला आशीर्वाद देते. भूमी रागिनीच्याही पाया पडते, परंतु रागिनीचं तोंड वाकडंच असतं. त्यानंतर आकाश आणि भूमी हे दोघे मिळून गुढीची उभारणी करतात. आकाश हा भूमीकडे एकटक पाहतच असतो. तो भूमीच्या प्रेमात पूर्ण वेडा झालेला असतो. आकाश आणि भूमी दोघेही गुढीची उभारणी करतात. रागिनीचा चांगला जळफळाट होत असतो. गुढीला हात जोडताना सुद्धा तिला त्रास होत असतो. तेव्हा भूमी ही गुढीची पूजा करते. आकाश मनातल्या मनात विचार करतो, भूमी, आज तू जशी गुढीची उभारणी केली आहे तशीच आपल्या संसाराच्या गुढीची उभारणी सुद्धा लवकरात लवकर करावी. त्यानंतर सगळेजण फॅमिली फोटो काढायचं म्हणतात. तर भूमी म्हणते, मी काढते तुमचा फोटो, मी तुमच्या कुटुंबाची भाग नाहीये ना. तर आकाश म्हणतो, असं काही नाहीये, आणि तो भूमीला फोटोमध्ये यायला सांगतो. आणि त्यानंतर ते नोकराला बोलवतात. नोकर या सर्वांचे फोटो काढतो. आकाश आणि भूमी एकमेकांच्या जवळ उभे राहतात. त्यामुळे आकाशला खूप आनंद होतो. फोटो काढल्यानंतर सगळे घरात जातात. भूमी ही एकटीच गुढीचे फोटो काढू लागते, स्वतःचे सेल्फी काढू लागते. तर आकाश हा लपून लपून तिचे फोटोज काढत असतो. भूमी हे पाहते आणि तिला समजतं की आकाश आपले फोटो काढतोय. ती आकाशवर चिडून म्हणते, आकाश, फोन दे इकडं. आधी तर आकाश नकार देतो, परंतु भूमी चिडल्यामुळे तो फोन देऊ लागतो. एवढ्यात त्याला ACP गायकवाडांचा फोन येतो आणि ते भाटेगाव बोट ब्लास्ट प्रकरणी त्याच्याशी बोलू लागतात. रागिनी आणि अभिजित लपून सगळं ऐकतात. रागिनी आणि अभिजित दोघे रूममध्ये येतात. पौर्णिमा तेथेच असते. रागिनी तिच्यावर चिडून म्हणते, तू येथे कशाला आलीये, निघ इथून. पौर्णिमाला खूप राग येतो आणि ती तिचा मोबाईल रेकॉर्डिंग मोडवर ठेवून तेथून निघून जाते. रागिनी अभिजितला विचारते, त्या तांडेलला आत्ताच्या आत्ता फोन लाव. अभिजित खूप घाबरतो. मी तांडेलला पैसे दिले नाहीये, हे आईला समजलं तर माझं काही खरं नाही, असं म्हणून तो फोन लावण्याचं नाटक करतो आणि फोन लागत नाहीये असं सांगतो. रागिनी त्याला फोन लावते, परंतु तांडेल फोन उचलतच नाही. त्यामुळे रागिनी खूप घाबरते. इकडे भूमी ही आकाशला फोन मागते. आकाश फोन देतच नाही. भूमी त्याच्याकडून फोन घेते आणि चिडून म्हणते, तू माझी परमिशन न घेता माझे फोटो काढलेस, आता मी सगळे फोटो डिलीट करणार. आकाश म्हणतो, फोटो कशाला डिलीट करते, त्या आठवणी असतात, जपून ठेवायच्या असतात. भूमी म्हणते, पण माझ्या परमिशन शिवाय नाही. भूमी हे सगळे फोटो पाहते. तिला फोटो खूप आवडतात. आकाश म्हणतो, तुलाही फोटो आवडलेत ना, तू खूप सुंदर दिसत होती आणि तुझे डोळे तर. भूमी ही लगेचच त्याला नियम क्रमांक 2 आठवून देते की फ्लर्टिंग नाही करायचं. आकाश म्हणतो, हे काय फ्लर्टिंग नाहीये, तुझे डोळे सुंदर आहेत, मग मी तुझं कौतुक करणारच ना. भूमी विचार करते, फोटो तर खूप छान आहे, त्यामुळे डिलीट नाही करायचे. आकाश खूप खुश होतो. तेव्हा भूमी ही आकाशला विचारते की आकाश, मी माझ्या बाबांना फोन करू का. आकाश हो म्हणतो. भूमी बाबांना फोन करते. बाबा तिला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात. भूमी त्यांना नमस्कार करते. तेव्हा बाबा विचारतात, आज काय खास झालं तिकडे. तर भूमी सांगते, आज माझ्या हस्ते गुढीची उभारणी झाली. ती झालेलं सगळं सांगते. बाबांनाही आनंद होतो. तेव्हा भूमीच्या डोळ्यात पाणी येतं. आकाश विचारतो, काय झालं. तर भूमी सांगते, मला माझ्या बाबांची आठवण आली. तर आकाशच्याही डोळ्यात पाणी येतं. आकाश म्हणतो, मलाही माझ्या आईबाबांची आठवण आली. भूमी विचारते, ते कसे गेलेत. तेव्हा आकाश तिला झालेला सगळा घटनाक्रम सांगतो की त्याचा ॲक्सिडेंट कसा झाला आणि आईबाबांचा मृत्यू कसा झाला. आकाश खूप दुःखी होतो. तेव्हा भूमी त्याला पाणी प्यायला देते. त्यानंतर भूमीही सांगते की तिच्या बाबांचाही असाच ॲक्सिडेंट झाला होता आणि ते कायमचे निकामी झालेत. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येत नाही. इकडे रागिनी ही अभिजितला समजावून सांगते, लवकरात लवकर त्या तांडेलला कॉन्टॅक्ट कर, त्याला आपलं सगळं माहिती आहे. त्याने जर तोंड उघडलं ना तर आपण दोघेही फासावर जाऊ. अभिजित लगेच त्याला कॉन्टॅक्ट करायला निघून जातो. आकाश भूमीला ज्यूस मागतो आणि दोघांनाही अर्धा अर्धा ज्यूस घेतो. भूमी विचारते, मला कशासाठी. तर आकाश म्हणतो,
आज आपण एकमेकांशी दुःख वाटून घेतलंय, एकमेकांशी दुःख वाटून घेतात तेच खरे बेस्ट फ्रेंड असतात. भूमी आणि आकाश चिअर्स करून हा ज्यूस पितात. इकडे तांडेल हा चक्क महाजनांच्या बंगल्यावर पोहोचतो. तर इकडे पौर्णिमा यांनी रागिनी आणि अभिजितचं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं आणि तिला समजतं की भाटेगावचा ब्लास्ट या दोघांनीच केलाय. आता आपल्या हातात तुरुपचा इक्का लागलाय. आता या रागिनीचं काही खरं नाही, मी तिची चांगली जिरवणार असा विचार करून पौर्णिमा खूप खुश होते. तर तांडेल खूप चिडलेला असतो. या रागिनीने आणि अभिजितने मला फसवलंय, माझे पैसे दिले नाहीत, आता मी त्यांना सोडणार नाही असा विचार करून तो बंगल्यात येतो आणि वॉचमॅनला खोटं सांगून तेथून पिटाळून लावतो आणि बंगल्यात घुसतो. इकडे भूमी ही गुढीला नैवेद्य दाखवत असते. तेवढ्यात तिला तांडेल दिसतो. तांडेल बंगल्याच्या मागे चाललाय हे तिला दिसतं आणि तीही तांडेलच्या मागे मागे जाते. तेवढ्यात रागिनी ही तांडेला बंगल्यामागच्या खोलीमध्ये ओढून घेते आणि विचारते, तू येथे कशाला आलाय? भूमी त्यांचं बोलणं ऐकू लागते, पण तिला रागिनी दिसतच नाही. तांडेल हा रागिनीला सांगतो, तुम्ही मला धोका दिलाय, तुम्ही मला माझे पैसे देत नाही आहात. हे ऐकून रागिनीला मोठा धक्काच बसतो आणि तिला समजतं की अभिजित हा आपल्याशी खोटं बोललाय. तांडेल तेथून निघून जातो, पण भूमीला रागिनी काही दिसत नाही. इकडे तांडेल हा घराबाहेर निघतो. तेवढ्यात त्याला अभिजित पकडतो आणि विचारतो, तू येथे कशाला आलाय? तुझी लायकी आहे का या बंगल्याची पायरी चढण्याची? तांडेलला खूप राग येतो आणि तो चक्क अभिजितचा गळा दाबून म्हणतो, माझी लायकी काढतोस का? तुझ्या आईला सगळं सांगितलंय, पहा तुझं आता काय होतं आणि माझे पैसे आजच्या आज मला पोहोच झाले पाहिजे असं म्हणून तांडेल निघून जातो. अभिजितला मोठा धक्काच बसतो. इकडे भूमी ही आकाशच्या पायाला शेक देत असते. तेव्हा भूमी टेन्शनमध्ये आहे हे आकाशला समजतं. आकाश विचारतो काय झालं, तर भूमी त्याला सांगते, मला त्या बोट ब्लास्ट प्रकरणी काहीतरी समजलंय. हे ऐकून आकाशला मोठा धक्काच बसतो. इकडे रागिनी ही अभिजितच्या सनसनीत थोबाडीत मारते आणि त्याला जाब विचारते, रात्रंदिवस जुगार खेळतोस, कोणते पैसे कुठे उडवायचे तेवढी तरी अक्कल आहे का तुला? जर त्या तांडेलने तोंड उघडलं ना तर आपण दोघेही फासावर जाऊ. अभिजित रागिनीला सॉरी म्हणतो. तर इकडे भूमी ही आकाशला झालेला सगळा प्रकार सांगते की तांडेल येथे आला होता आणि घरातील कोणाला तरी भेटला. नक्कीच त्या बोट ब्लास्ट प्रकरणी आपल्या घरातील कोणतरी सामील आहे असं ती आकाशला सांगते. त्यामुळे आकाशला मोठा धक्काच बसतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा भूमी ही रागिनीच्या रूममध्ये जाईल तेव्हा तिला प्रॉपर्टी पेपर्स भेटतील. त्यात भूमी महाजन हे नाव पाहून तिला जबर धक्का बसेल आणि तिला चक्कर येईल. त्यामुळे आकाश खूप घाबरणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत शुभविवाह या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभविवाह.